अगदी 10च मिनिटात मार्केटपेक्षाही चांगल्या आणि जास्त हायजेनिक. मार्केटच्या लाया ह्या वाळूमध्ये भाजलेल्या असतात, त्यामुळे त्याच्यात वाळूचे कण अडकलेले असतात. त्यामुळे या नागपंचमीला घरीच लाया बनवू, तेही अगदी सोप्या पद्धतीने. त्याच्यासाठी इथे मी 1 वाटी ज्वारी 2 ते 3 स्वच्छ पाण्याने धुवून 2 तासासाठी भिजत घातली. 2 तासानंतर ज्वारीतलं सगळं पाणी निथळून घेतलं आणि त्याला एका नॅपकिनवर पसरवून अर्ध्या तासासाठी फॅनखाली ठेवलं. अर्ध्या तासात ज्वारी छान वाळून तयार होते. नंतर कढईमध्ये अर्धी वाटी मीठ छान प्रीहीट करून घेतलं. थोडीशी ज्वारी मिठामध्ये घालून छान परतलं. लाया फुटायला लागल्या की त्यावर प्लेट झाकायची. पॉपकॉर्नसारख्याच ह्या लाया फुटतात. इकडे तिकडे लाया उडू नये म्हणून लाया फुटायला सुरुवात झाली की त्याच्यावर प्लेट झाकायची. मध्ये एकदा प्लेट उघडून परत हलवायचं आणि परत एकदा प्लेट झाकायची. असं एकदा दोनदा केलं की छान लाया फुटून तयार होतात. परत एकदा टाकून दाखवते. मिठामध्ये टाकून थोडंसं हलवलं आणि लाया फुटायला सुरुवात झाली की त्याच्यावर प्लेट झाकायची. मध्ये एकदा प्लेट उघडून थोडीशी ज्वारी इकडून तिकडून हलवली की राहिलेली ज्वारी ही छान फुटते. आणि याच्यासाठी ज्वारी कुठलीही असो, थोडीशी मोठी मोठी असली ना की छानच फुटते. ही मी वापरलेली ज्वारी ही माझ्या घरचीच होती. फार काही मोठी नव्हती, मिडियम साईजचीच होती. तरीही इतक्या छान लाया फुटल्या. पूर्ण लाया तयार झाल्या की त्याला थोडंसं घोळायचं, म्हणजे न फुटलेली ज्वारी खाली बुडाला राहते आणि वरती छान फुटलेल्या लाया येतात. न फुटलेली ज्वारी ज्वारीच्या दळणात घालायची, म्हणजे वायाही जात नाही. रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.